सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 13 ववी क्रमांक 107। तैसे जयाचे अंतःकरण तयाच्या ठाई संपूर्ण अज्ञानाची जाणारोधी आहे। याप्रमाणे ज्याचे अंतःकरण कोणत्याही विषयाच्या मागे सतत धावत असते त्यांचे ठिकाण अज्ञानाची संपूर्ण वाढ आहे असे समजावे। आणि विषयाची गोडी जो जितू मेला न सडी स्वर्गी खावया जोडी हेतू नेची। आणि जिवंतपणी जरी मृत्यू नंतरही तो विषयाचा हाव सोडत नाही। हा योगाने स्वर्गातील विषय भोग भोगता येतील या मार्गाने आचरण जो या लोकी करत असतो। जो अखंड भोगाचने जया व्यसन कापे क्रियेचे मुख देखो विरक्ताचे सचेल करी। त्याचे सर्व प्रकारचे श्रम विषय भोगाच्या प्राप्तीसाठी असतात। त्याला सकाम कर्माशिवाय इतर कर्म आवडत नाहीत आणि विरक्त पुरुषांचे मुख पाहण्यात आले तर तो जणू विठाळ झाला असे समजून तो अंगावरील वस्त्रासह स्नान करत असतो। विषो शिनोनी जाया परीन सिने सावधूनो हे कोहिला हाती खाया कोठी जैसा। एखाद्या वेळी विषय हे भोग घेण्यास कंटाळून जातात, परंतु विषयासक्त मनुष्य विषयांना कंटाळत नाहीत। जीवनाचा अर्थ समजून घेण्याविषयी तो सावध होत नाहीत। कुष्ठरोगी ज्याप्रमाणे सडलेल्या हाताने खातो परंतु त्याला त्याची काही किळस वाटत नाही। खरी ते कोणे धी उढे लातोनी फोडी न काढे तरी जे विना काढे मागोता खरू। गाढवीच्या पाठीमागे गाढव लागल्यावर गाढवी लाथा मारून त्याचे नाक फोडते तरी पण तो गाढव मागे हटत नाही। तैसा जो विषया लागी उडी घाली जळाते आगी व्यसनाची अंगी लेणी करवी। त्याप्रमाणे तो जळत्या आगीत उडी घालतो। आपले व्यसन हे आपले भूषण मानतो। फुटोनी पडे तवा